तर आज एवढ्या दिवसानं पाणी थांबला आणि कडक ऊन निघाली. मग लोक गाड्या घेऊन रोडवर असे भिडले, पूर्ण चक्का जामच करून टाकला. तर सगळ्याले राम राम, मी करा ना आज एवढ्या दिवसाच्या काठी सुद्धा डोळ्यानं माणसाला एवढी कडक ऊन पाहून नाही का लयच बरं वाटलं. नाही तर बहीण नुसता पाणीच पाणी राहे रोजच्या रोज, घराच्या बाहेरही नाही निघू दे, घरातल्या घरात बाहेर झाल्यासारखं वाटत होतं. म्हणलं आज तर एवढी ऊन निघाली, मस्त फिरून यास लागते गाडी घेऊन. मग आलो बा जोडवाले सामान घ्याले, पण वारे असा निघाला आज दमदार शुक्रवार म्हणजेच आठवडी बाजार, आणि एवढ्या गाड्या लावून दिल्या मग लोकांना पार चिपकून रोडनं. इकून तिकून बहीण झाली जागा नाही. आखरी मग 10-15 मिनिटं तिथंच गेले. मग आलो दुकानात, मग भकाभक सामान गिमान घेतलं ना घरी आलो. आज तर बहीण माझ्या घरच्या कांद्याची बी तब्येत सुधरून गेली. रोजच्या पाण्याच्या ना बिचारायले लई बेकार सर्दी झाली होती. तशी तर बहीण मला थोडी थोडी होतच राहते. सर्दीचा तसा काही विषय नाही. आजचा मेन विषय आहे आपला कडक उन्हीचा. ज्या उन्हीमध्ये मम्मीनं घरातल्या होत्या नव्हत्या सगळ्या गाद्या बिद्या उशा गिशा सगळ्याला ऊन दाखवली. कारण तर आपण स्वतःहून घराबाहेर येऊन ऊन पाहू शकतो, पण बिचाऱ्या गाद्या बिद्या घराबाहेर स्वतःहून येऊ शकत नाही. तशी एक गोष्ट तर मोठी पांचट होती, पण तेवढा आता सहन करून टाका. बाकी तर तुम्हाला आता माहितच आहे. पण मला हे माहित नाही का आजी इकडे का करू राहिली. तसं माझ्या दोन दोन बारीक बारीक डोळ्यानं मी पाहिलं तर मला समजलं का आजी कांद्याचे पोत्र काढत आहे. पण ते आता कायसाठी आजीलेच विचारावं म्हणलं. तसं तर मलाही माहितच होतं का कांदे 2 दिवस जास्त टिकते म्हणून, पण आजीकडून ऐकायला जरा जास्त मजा येते. पण काही म्हणा, आजी बहीण काम करायला मोठी उस्ताद आहे. इकडे आता मम्मीनं चहानं पाणी आणून दिलं, तर पहिले पाणी पिलं आणि मग चहा पिता पिता पुन्हा कांद्याच्याच मागं लागली. तसा आजचा व्हिडिओ बहीण उन्हीवर व्हायचा तर पूर्ण कांद्यावरच झाला वाटते, पण तेवढा काही विषय नाही, ऍडजस्ट होऊन जाते. तर चला मग आता आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.